नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 22 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे ठरलं तर मगमध्ये ॲडव्होकेट प्रभू जे आहेत तर ते त्यांचे आर्ग्युमेंट कंप्लीट करतात आणि त्यानंतर आता चैतन्याची टर्न असते. त्यावेळेस ना चैतन्य काहीच बोलत नाही, म्हणजे त्याला काही सुचतच नाही. आणि आता सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी काहीच का बोलत नाहीत म्हणून. आता अर्जुनच्या हे लक्षात येतं की चैतन्य थोडासा घाबरलेला असतो. जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट गडकरी तुम्हाला काही बोलायचं आहे का म्हणून, तरीही सुद्धा ना चैतन्य गप्पच बसतो. आता प्रियाला तर हसू यायला लागलेलं असतं. आता लगेचच अर्जुन वेळ पाहून म्हणतो की मिलॉर्ड मला ना पुढची आर्ग्युमेंट आहे ना करण्याची परमिशन मिळावी म्हणून. आता लगेचच जज साहेब जे आहेत ना तर ते अर्जुनला परमिशन देतात, कारण चैतन्यना खरोखरच थोडंसं हँग झालेलं दाखवलं आहे इथे. आणि आता आपण पाहतो की आता हा अर्जुन आहे ना तो थँक्यू म्हणतो आणि आता चैतन्याला डोळ्यानेच इशारा करतो की मी आहे म्हणून. आणि आपल्याला दाखवलेलं आहे की आता अर्जुन अगदी कोर्टासारखा आता समोर येऊन उभा राहणार आहे, पण त्याच्यावरती खुनाचा आरोप आहे, त्याच्यामुळे तो त्याचा बँड आणि त्याचा वकिलीचा जो कोट आहे ना तर तो घालू शकत नसतो. आता अर्जुन काय करतो की टेबलजवळ येतो आणि त्याचा बँड आणि त्याचा कोट आहे ना त्याच्यावरती हात ठेवतो. आणि आता अर्जुनचे इमोशन काय असतात ना या सायलीला सुद्धा समजत असतात. त्याचबरोबर चैतन्य, अश्विन आणि कल्पनाताई यांना सुद्धा अर्जुनच्या भावना काय आहेत की तो हे कोट आणि बँड घालू शकत नाही हे समजत असतं. आता अश्विन स्माईल करतो आणि अर्जुनला ना एक हिंमत देतो. आता अश्विनच्या स्माईलमुळे ना अर्जुनला खरंच हिंमत येते. आता अर्जुन बघा लगेचच ना कोर्टामध्ये आर्ग्युमेंटला तयार होतो. आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड ॲडव्होकेट प्रभू यांनी माझ्यावरती केलेले सर्व आरोप आपण आत्ताच ऐकले. आणि पुढे अर्जुन आर्ग्युमेंट करायला लागतो. पुढे म्हणतो की त्यांच्या बोलण्यात असेल, नसेल, कदाचित, असू शकतं, असणार अशा अनेक शब्दांचा ना भरपूर उपयोग केला गेलेला आहे, म्हणजे ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांच्या. पुढे अर्जुन म्हणतो मिलॉर्ड कुठल्याही कोर्टामध्ये एखादी केस असेल, नसेल अशा शक्यतांवरती कोर्टामध्ये केस कधीपासून चालायला लागली. आणि बघा कोर्ट सगळं शांतपणे ऐकून घेत असतात. आता अर्जुन म्हणतो की मला ॲडव्होकेट प्रभू यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की जर यांच्या म्हणण्याप्रमाणे खून मी केला आहे तर आदल्या रात्री खून करून दुसऱ्या दिवशी सकाळी भर रस्त्यात दिवसा एक डेड बॉडी ज्यातून रक्त गळते अशी डेड बॉडी घेऊन मी माझ्या डिक्कीत घेऊन असं का फिरीन बरं. आता असं अर्जुनने जेव्हा कोर्टालाच प्रश्न उपस्थित केला ना त्यावेळेस ना कोर्टाला सुद्धा हे पटतं. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना काय एवढा मी मूर्ख वाटतोय का. आणि पुढे बघा अर्जुन आज भन्नाट आर्ग्युमेंट करतो. खरंच खूपच जबरदस्त. त्यामुळे आजचा रिव्ह्यू ना प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना तुम्ही डेली रिव्ह्यू तर पाहता पण अजूनही चॅनलला ना सबस्क्राईबच करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करणं फ्री आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट निरंजन प्रभू हे सरकारी वकील आहेत ना आणि ते हे विसरलेले आहेत की मी एक क्रिमिनल लॉयर आहे म्हणून. आणि कोणताही क्रिमिनल लॉयर हे असं करू शकतो का. ठीक आहे चला हे जे म्हणतायत ना ते आपण एक क्षणभर मान्य करूया की मी प्लॅन करून खून केला म्हणून. अरे पण माझा प्लॅन इतका फ्लॉप असेल का. आता अर्जुन ना एकदम जबरदस्त आर्ग्युमेंट करतो कोर्टामध्ये. आता बघा पुढे अर्जुन म्हणतो की सगळे पुरावे नष्ट करायला मला असा कितीसा वेळ लागणार होता नाही का. आता हे तो प्रभू यांच्याकडे बघून म्हणत असतो. अर्जुन म्हणतो कुणीही मला कधीही पकडू शकणार नाही असा सहज प्लॅन मी बनवू शकत होतो, पण मी ते केलेलं नाही मिलॉर्ड, कारण मी मुळात खून केलेलाच नाही तर मी प्लॅन का करू. आता ही बाजू आहे ना अर्जुनने कोर्टामध्ये अगदी व्यवस्थित मांडलेली असते. आणि इकडे प्रियाला आलेलं असतं टेन्शन, कारण अर्जुनची आर्ग्युमेंट इतकी मस्त दाखवली ना की बस. हे प्रिया म्हणते ए मेल्या तोंड उघड ना, कसला वकील आहे तू, असं ते ॲडव्होकेट प्रभूकडे बघून म्हणत असते. आणि म्हणते की अर्जुन समोर आल्यानंतर तुझी बोलती बंद झाली की काय. आता ही प्रिया मनातच बोलत असते. पुढे अर्जुन म्हणतो की आता मिसेस शांता कदम यांची डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये कशी आली. इतकंच कारण असू शकतं मिलॉर्ड की कोणीतरी मुद्दा म्हणून ती डेड बॉडी माझ्या डिक्कीमध्ये प्लांट केलेली असावी म्हणून. प्रिया इतकी बघत असते ना. आता हे आर्ग्युमेंट अगदी काळजीपूर्वक बघत असते. पुढे ना अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर पाटकर यांनी डिकी उघडेपर्यंत मला माहितीच नव्हतं की माझ्या गाडीमध्ये एक डेड बॉडीसुद्धा आहे म्हणून. आता पाटकरही तिथेच असतो. तो खूप सिरियसली म्हणून सगळं बघत असतो. आणि आता अर्जुन म्हणतो की हो मी ना मान्य करतो की मिसेस शांता कदम यांच्यासोबत असलेल्या जयेशबरोबर मी कॉन्टॅक्टमध्ये होतो, कारण मला असंच वाटत होतं की मिसेस शांता कदम या जयेशबरोबर नवीन जागेमध्ये अगदी सुखरूप पोहोचतील म्हणून. आणि आता हे जज साहेब खूप शांत
शांतपणे ऐकतात. पुढे अर्जुन म्हणतो की या सगळ्यातून एकच सिद्ध होतो मिलाड, की माझा आणि शांता कदम माझा ना शांता कदम यांच्या खुनाशी काहीही संबंध नाही म्हणून. आणि आता अर्जुन हे प्रॉपर सिद्ध केलं आहे. तरीही बघा इथून पुढे सुद्धा अर्जुनला खूप पुरावे आणि साक्षीदार द्यायला लावतात. अर्जुन म्हणतो की हा खून दुसऱ्याच कुणीतरी केलेला आहे आणि ती खुनी हा जेव्हा शब्द अर्जुन उच्चारतो ना, तेव्हा बापरे, प्रियाचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन अगदी बघण्यासारखे येतात. आता ॲडव्होकेट प्रभू आणि पाटकर सुद्धा बघायला लागतात. इकडे चैतन्य ते अर्जुन लगेच शब्द फिरवतो आणि म्हणतो की आय मीन ती व्यक्ती असा करतो. लगे प्रियाला थोडंसं बरं वाटतं. अर्जुन म्हणतो की मला यामध्ये मुद्दामून अडकवण्याचा प्रयत्न करते. आता असं अर्जुनी म्हटल्यानंतर प्रियाला अक्षरशः तिचा चेहरा खरंच बघण्यासारखा झाला आहे. आपण पुढे पाहतोय की आता अर्जुनने हे असं आर्ग्युमेंट केल्यानंतर कल्पनाताई आणि सायली दोघी एकमेकींशी बोलत असतात. सायली म्हणते, बघितलाही मला ना माहिती होतं की एकदा हे बोलायला लागले ना की यांच्या समोर कोणाचाही ना निभाव लागणार नाही. कल्पनाताई म्हणतात, खरे अर्जुन जर का असाच बोलत राहिला ना तर तो आज नक्कीच निर्दोष सुटेल म्हणून. आणि या दोघींना आनंद होत असतो की अर्जुन खरंच खूप छान आर्ग्युमेंट करतोय म्हणून. इतक्यात जज साहेब ऑर्डर करून ओरडतात. आता आपण पाहतो की ॲडव्होकेट निरंजन प्रभू उभे राहतात आणि म्हणतात की मिलाड मला अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी घेण्याची परमिशन मिळावी म्हणून. आता जज साहेब सुद्धा त्यांना परमिशन देतात. आता अर्जुन पुन्हा त्या चौकोनी बॉक्समध्ये विटनेस बॉक्स आहे ना, तर त्यामध्ये जाऊन उभा राहतो, म्हणजे आरोपीकडच्या साईडचा. आता हे निरंजन प्रभू अर्जुनला विचारायला लागतात की अर्जुन सुभेदार ज्या रात्री शांताचा खून झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? तर अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो आईस्क्रीम पार्लरमध्ये. आता हे प्रभू म्हणतात, ओ आय सी, आईस्क्रीम खात होतात. बरं मला एक गोष्ट सांगा, शांता कदम यांना तुम्ही कधीपासून ओळखता? अर्जुन म्हणतो, मी काही महिन्यापासून. प्रभू म्हणतात, शांता कदम यांचा तुमच्याशी नक्की काय संबंध होता? एका गुन्हेगार व्यक्तीशी तुमची ओळख का झाली होती? म्हणजे एवढी घनिष्ठ मैत्री वगैरे का झाली होती? आता असं अर्जुनला प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन गप्प बसतो. निरंजन प्रभू म्हणतात, बोला सुभेदार बोला. अर्जुन म्हणतो, मिसेस शांता कदम या माझ्या क्लायंट होत्या. आता शांता क्लायंट होती हे म्हणल्यानंतर प्रियाला आणि पाटकरला कळतच नाही, कारण यांचा पुढचे प्लॅन माहिती नसतात ना, तो मोबाईल काढून घेतल्यामुळे. आता बघा, आता पुढे ना अर्जुन म्हणतो की शांता कदम या माझ्या क्लायंट होत्या. तर निरंजन प्रभू म्हणतात, तुमच्या क्लायंट म्हणजे तुम्ही त्यांची केस लढला होतात का? अहो कुठली केस लढला होतात तुम्ही अर्जुन सुभेदार? आता अर्जुन बघा, अर्जुन खूप शांतपणे उत्तर देत असतो. अर्जुन म्हणतो, मिसेस शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात एक केस केली होती. त्यांना घटस्फोटसुद्धा हवा होता म्हणून त्यांनी ती केस ना माझ्याकडे दिली होती. अर्जुन पुढे म्हणतो की मिलाड, मिसेस शांता कदम यांचा नवरा दारू पिऊन त्यांना खूप त्रास द्यायचा, मारहाण करायचा आणि या सगळ्या गोष्टीमुळे ना आमची ओळख झालेली होती आणि आम्हाला हे सगळं माहिती होतं. आणि बघा आता पुढे अर्जुन एक गोष्ट डिटेल सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो की आणि तीच घेऊन शांता कदम या माझ्याकडे आल्या होत्या. निरंजन प्रभू म्हणतात, एक वेळेस ही गोष्ट जरी मान्य केली तरीसुद्धा तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही दोषी व्यक्तीला कधीच साथ देत नाही. मग शांता कदम या लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या शांताची तुम्ही केस घेतलीतच कशी हो? असं निरंजन प्रभू जेव्हा विचारतात तर पाटकरला तर लगे हसायला येतं. त्यांना वाटतं की आता कसा अर्जुन सुभेदार अडकला म्हणून, पण तसं काही होत नाही. अर्जुन खूप शेतापीने यातून बाहेर पडतो. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर बोलात तुम्ही, दोषी व्यक्तींना मी कधीच साथ देत नाही. अर्जुनाने असला जबरदस्त डाव पलटवलाय ना आज की बास. अर्जुन पुढे म्हणतो, शांतामावशी जेव्हा माझ्याकडे आल्या होत्या ना तेव्हा मला कळालं की आजपर्यंत जे काही वाईट धंदे जे शांता कदम यांनी केले होते ना ते त्यांच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून केले होते, म्हणजे बळजबरीने केले होते आणि नवऱ्याच्या सांगण्यावरून केले होते. सो ही केस जी माझ्याकडे आली होती ना त्यामध्ये मिसेस शांता कदम या निर्दोष होत्या. असं आता अर्जुनने आर्ग्युमेंट केल्यानंतर प्रियाचं तर ना तोंडच पडतं. आणि आज ना बऱ्याच वेळ पाटकर प्रिया यांचे ना चेहरे दाखवलेले आहेत. आता अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट गडकरी तुम्ही शांताच्या डिवोर्स केसची फाईल आणि पोलीस केसची फाईल ही सगळे डॉक्युमेंट आहेत ना जज साहेबांना दाखवा आणि यांना सुद्धा दाखवा, म्हणजे निरंजन प्रभू यांना सुद्धा दाखवा. आता चैतन्य डॉक्युमेंट घेतो आणि म्हणतो की शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याविरुद्ध ही FIR केली आहे, त्याचे पोलीस रेकॉर्ड आहेत आणि ही डिवोर्स केस ही सुद्धा फाईल केलेली आहे. म्हणून एक फाईल जज साहेबांना दिली जाते बघायला आणि एक फाईल जी आहे ती निरंजन प्रभू यांना दिली जाते बघण्यासाठी. आता हे सगळेजण डॉक्युमेंट बघतात, म्हणजे निरंजन प्रभू आणि जज साहेब, आणि यानंतर आहे ना यांचा विश्वास बसतो की अर्जुन जे बोलतोय ते एकदम खरं आहे म्हणून.
आता सगळी फाईल पाहिल्यानंतर निरंजन प्रभू म्हणतात की मला आता तरी अर्जुन सुभेदार यांना काहीही प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. आणि असं म्हणून निरंजन प्रभू आणि चैतन्य दोघेही आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आता बघा, आता अर्जुन पुन्हा फ्रंटला येतो आणि आर्ग्युमेंट करण्यासाठी सुरुवात करतो. आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, मला ना आता अशा एका साक्षीदाराला बोलवायचं आहे की जो हे सिद्ध करेल की मिसेस शांता कदम यांचा नवरा त्यांना खूप त्रास द्यायचा आणि मारहाणही करायचं म्हणून. आणि अर्जुन अतिशय वकिली डावपेच करून इतकी पॉईंट टू पॉईंट आज केस मांडली ना की बस. अर्जुन म्हणतो आणि म्हणूनच त्यांना फक्त गायडन्ससाठी माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांच्या नवऱ्याचं नाव जे आहे ते नवनाथ कदम आहे असं अर्जुन कोर्टाच्या समोर सांगतो. आणि आपण पाहतोय की कोर्टामध्ये नवनाथ कदम हे नाव घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो की मला नवनाथ कदम यांना ना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. जसं परमिशन देतात. आता पुकारलं जातं नवनाथ कदम हाजीर हो म्हणून. आता या शांता कदम यांचा नवरा आहे तर तो आता विटनेस बॉक्समध्ये येतो आणि हा अतिशय दारू पिऊन आलेला असतो आणि आता ना अक्षरशः त्याला शुद्ध सुद्धा नसते की तो काय बोलतो याची. आता अर्जुन म्हणतो की तुमचं नाव, आता तो म्हणत असतो अर्जुन म्हणतो तुमचं नाव काय, तर तो ना नवनाथ कदम असं म्हणतो. त्यावेळेस यांना इतके दारू पिलेला वास येत असतो अर्जुनला, त्यामुळे अर्जुन यांना जरासा लांब जाऊन उभा राहतो. आणि आता पहिल्यांदा अर्जुन तर शांताचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की यांना ओळखता तुम्ही. आता नवनाथ कदम म्हणतो शांता बायको आहे माझी असा करतो. आता सगळ्यांना कळतं की हा नशेत बोलतोय म्हणून, काय तर त्याची ट्युनिंग सेम तशीच येत असते. आणि आपण पाहतोय की अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो की तुम्ही यांना मारायचात हे खरं आहे का, तर तो म्हणतो माझी बायको आहे, मी काय पण करीन, मला कुणी बी असले प्रश्न विचारायचं नाही. आता सगळं कोर्ट बघायला लागतं नाही याची काही बोलण्याची पद्धत आहे बनव. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही कबूल करत आहात की तुम्ही तुमच्या बायको मिसेस शांता कदम यांना त्रास द्यायचात आणि त्यांना मारहाणसुद्धा करायचात म्हणून. आता तो नवनाथ म्हणतो म्हणून तर पळून गेली ना ते घरातनं. आणि असं बोलल्यानंतर आता निरंजन प्रभू तर ना डोळेच बंद करून घेतात की बापरे हा काय बोलतोय म्हणून. आणि आपण पाहतोय की नवनाथ म्हणतो की काय सोडचिट्टी द्यायची मला अशी म्हणत होती ती, आणि हसायला लागतो मला आणि सोडचिट्टी देते आणि असा करतो. आणि म्हणतो की कानाखाली 4 सणसणीत लागावल्या मी तिच्या, कंबरड्यात लात घातली मी तिच्या आणि दिला हाकलून घराच्या बाहेर चल निघ म्हणून. आणि हे सगळं होतं नवनाथ कदम आहे ना चांगल्या म्हणजे असं आनंदाने सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की अर्जुनला तो मला सांगतो की ती जर का माझ्या घरात राहिली असती ना तर मारूनच टाकलं असतं मी तिला. असं करून ओरडत असतो. अर्जुन लगेच म्हणतो पॉईंट टू बी युअर ऑनर. आणि आता सगळेजण बघत राहतात. कल्पना ताई तर तोंडालाच हात लावतात. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड आरोपीना स्वतः कबूल करतोय की त्यांच्यापासून शांता कदम यांना धोका होता म्हणून. आणि बघा आता हे असं अर्जुन आर्ग्युमेंट केल्यानंतर आता जज साहेब हे सगळं लिहून घेत असतात. आणि अर्जुन आता दॅट्स ऑल असं म्हणून आहे ना तो पुन्हा त्याच्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहतो. आता अर्जुन ते जाऊन उभारल्यानंतर जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट प्रभू तुम्हाला साक्षीदाराची काही उलट तपासणी वगैरे घ्यायची आहे का, तर निरंजन प्रभू म्हणतात की नो मला काही उलट तपासणी घ्यायची नाही म्हणून. आता बघा केस कशी पुढे सरकते ते. आता जज साहेब म्हणतात की हा जो साक्षीदार आहे ना तर तो नशेत आहे आणि नशेत कोर्टामध्ये आल्याबद्दल आणि पत्नीला मारहाण केल्याबद्दल या साक्षीदारावरती कारवाई करण्यात यावी. आणि इन्स्पेक्टर सावंतांना जज साहेब म्हणतात की इन्स्पेक्टर तुम्ही ना यांना घेऊन जा म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या म्हणजे एखाद्या कॉन्स्टेबलला सांगतात आणि आता त्यांना नवनाथ कदम याला तिथून घेऊन जातात. आपण पाहतो की पुढे आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू उभे राहतात आणि ते म्हणतात की या केसचे इन्चार्ज सिनियर इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना मी ना काही प्रश्न विचारण्याची परमिशन मागतो म्हणून. आता परमिशन ग्रँटेड असं जेव्हा जज साहेब म्हणतात तेव्हा हा पाटकर आहे ना तर तो येतो ना पुन्हा विटनेस बॉक्समध्ये. आणि आता बघा आज पाटकरला ना अर्जुन कसा मस्त अडकवतो ते आज ना याची पूर्ण मस्ती उतरली जाते. आता आपण पाहतोय की ॲडव्होकेट निरंजन प्रभू आहेत ना तर ते विचारतात की तुम्ही ज्या दिवशी अर्जुन सुभेदार यांना अटक केलीत त्या दिवसाबद्दल तुम्ही कोर्टाला सांगाल का, तर तो हा पाटकर म्हणतो हो अर्जुन सुभेदार यांची गाडी रस्त्याने जात होती आणि त्यावेळेस आहे ना मी तिथे एका केसच्या संदर्भामध्ये चाललो होतो. आणि आता हे प्रिया ना अगदी डिटेल बघत असते या पाटकरची म्हणजे साक्ष तो काय देतोय. तो आता पाटकर सांगतो की अर्जुन सुभेदार यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही त्यांची गाडी थांबवली. सुरुवातीला अर्जुन सुभेदार यांनी
ना आम्हाला कॉपरेट करायला नकार दिला. पण जेव्हा आम्ही गाडीच्या मागच्या बाजूला जायला निघालो तेव्हा ते लगेचच फाईन भरायला तयार झाले. त्यावेळेस ना ते खूप घाईत दिसत होते आणि नंतर मला असं दिसलं की त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून रक्त येत होतं आणि मग ना मला संशय आला. आणि जेव्हा मला संशय आला तेव्हाच मी अर्जुन सुभेदार यांना गाडीची डिक्की उघडायला सांगितली. तर अर्जुन सुभेदार यांनी टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि मग आम्ही जेव्हा डिक्की उघडली तेव्हा आम्हाला शांता कदम यांची डेड बॉडी त्या डिक्कीमध्ये मिळाली. आणि आता ही प्रिया खूप खुश होऊन पाटकर बघत असते आणि हा पाटकर म्हणतो आणि त्यावेळेस आम्हाला हे लक्षात आलं की हा खून अर्जुन सुभेदार यांनी केला आहे. आता अर्जुन ओरडतो ना, ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून. आणि आता असं अर्जुन म्हणतो आणि आता बाहेर येतो आणि लगेच असं आहे ना म्हणायला लागतो की खून कोणी केला आहे हे इन्स्पेक्टर सांगू शकत नाहीत. यांचं काम आहे फक्त आणि फक्त संशयिताला अटक करायचं आणि त्यांनी ते काम केलेलं आहे. आता मिलॉर्ड म्हणतात की ऑब्जेक्शन सस्टेन म्हणून. लगेच पाटकर म्हणतो हो म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की त्यावेळी आम्ही अर्जुन सुभेदार यांना अटक केली म्हणून. आता निरंजन प्रभू म्हणतात की दॅट्स ऑल म्हणून त्यांचं काम झालं असं म्हणून निरंजन प्रभू पुन्हा जागेवर जाऊन बसतात. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड मला ना तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवायचं आहे म्हणून. आता पाटकर तिथेच असतो. आता चैतन्य ना एक मोबाईल देतो अर्जुनकडे आणि आता अर्जुन बघा तो मोबाईल घेतो आणि म्हणतो की माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी हे रेकॉर्डिंग ऐकावं म्हणून. आता जजसाहेबांकडे मोबाईल दिल्यानंतर जजसाहेब तर ते प्ले करून रेकॉर्डिंग ऐकायला लागतात. आता त्याच्यामध्ये सायलीचा आवाज असतो, चैतन्याचा आवाज असतो आणि अर्जुनचा आवाज असतो. म्हणजे जे काही डिस्कशन करतायत ना तर हे सगळं आहे ना डिस्कशनचा म्हणजे सगळा व्हिडिओ असतो, म्हणजे हा रेकॉर्ड असतो. आणि आता जजसाहेब म्हणतात अरे हे कसं रेकॉर्ड आहे, जरा एक्सप्लेन करता का? अर्जुन म्हणतो हो करतो ना मिलॉर्ड, मी एक्सप्लेन करतो. मी जेव्हा कस्टडीमध्ये होतो ना त्यावेळेस आहे ना मी या केसबद्दल चर्चा करण्यासाठी एका स्पेशल रूमची मी परमिशन घेतलेली होती. आणि त्यावेळेस आहे ना आमच्या लक्षामध्ये आलं की आमच्या टेबलच्या खाली एक मोबाईल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवण्यात आलेला होता, म्हणजे आमच्या डिस्कशन रूममध्ये. आणि आता पाटकर लगेचच बघ खाली मान घालायला लागतो. अर्जुन पुढे म्हणतो या मोबाईलबद्दल इन्स्पेक्टर सावंत यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळालं की हे मोबाईलमधलं सिम कार्ड इन्स्पेक्टर सागर पाटकर यांच्या नावावरती रजिस्टर्ड आहे म्हणून. आता असं झालं की सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि प्रिया त्या पाटकरकडे बघून आहे ना रागारागाने बघून नाही अशी मान हलवत असते. अर्जुन म्हणतो की त्या रूममधली चर्चा जाणून घेण्यासाठी इन्स्पेक्टर पाटकर यांनी तो फोन मुद्दामून तिथे चोरून ठेवला होता, म्हणजे आमच्या टेबलच्या खाली. आता असं सांगितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं ना आणि हा पाटकरचा ना चेहराच फाडला जातो. अर्जुन पुढे म्हणतो आणि याबद्दल साक्ष देण्यासाठी मी कॉन्स्टेबल पाटील यांना ना बोलवण्याची विनंती करतो. आता जजसाहेब सुद्धा लगेचच परमिशन देतात आणि आता पुकारलं जातं कॉन्स्टेबल पाटील हाजीर हो म्हणून. आता कॉन्स्टेबल पाटील येतो तिथे आणि बघा आता कॉन्स्टेबल पाटील आहे ना बरोबर साक्ष देतो या पाटकरच्या विरोधामध्ये. आता तो कॉन्स्टेबल पाटील जो आहे ना त्यांनीच माहिती सांगितलेली असते अर्जुनला की पाटकरने हे असा मोबाईल ठेवलेला आहे म्हणून. आणि आता हा पाटील साक्षीसुद्धा देतो. अर्जुन म्हणतो कॉन्स्टेबल पाटील त्या मोबाईल फोनबद्दल तुम्ही काय सांगाल? पाटील म्हणतो की मी ना पाटकर साहेबांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांनी ना आमच्या पोलीस स्टेशनमधल्या एका कॉन्स्टेबलला सांगितलं होतं की हा मोबाईल अर्जुन सुभेदार यांच्या टेबलखाली लपवून ठेवायचा आणि ते काय डिस्कशन करतात हे सगळं आपल्याला ऐकायला येईल. त्यांचे प्लॅन काय आहेत हे सुद्धा आपल्याला ऐकायला येईल आणि त्यांना अडकवणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल म्हणून. प्रिया आता ना डोळे बंद करूनच घेते आणि इतकी रागाला जाते ना पाटकरवर की बस. अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी म्हणून. आता लगेच जजसाहेब हे सगळं लिहून घेतात आणि आता त्या पाटीलला परत वापस पाठवलं जातं. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर पाटकर चला या म्हणून, म्हणजे असा इशारा करतो. आता हा पाटकर पुन्हा विटनेस बॉक्समध्ये येतो. आता हा पाटकर विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर पाटकर तुम्हाला एक गोष्ट सांगा की तुम्हाला कुणी टिप वगैरे दिली होती का हो की माझ्या गाडीमध्ये तुम्हाला एक डेड बॉडी सापडणार आहे म्हणून. आता हा पाटकर प्रियाकडे बघायला लागतो आणि प्रिया ना त्याला मान्य नाही म्हणून ना केव्हापासून इशारा करत असते. आता हा पाटकर लगेच म्हणतो की खरं तर नाही ना आम्हाला मिलॉर्ड एक निनावी फोन आला होता आणि त्या माणसाने आम्हाला असं सांगितलं होतं की अर्जुन सुभेदार यांना गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करता येणार आहे, म्हणजे मला पाटकरला. असं पाटकर स्वतःच कबुली देतो. अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुम्ही आत्तापर्यंत जे काही सांगितलं ना कोर्टामध्ये ते सगळं काही खोटं होतं. आणि आता अडकला ना पाटकर, बापरे हा पाटकर इतका जबरदस्त अडकला ना. आता जजसाहेब सुद्धा म्हणतात इन्स्पेक्टर पाटकर तुमच्यासारख्या सिनियर इन्स्पेक्टरकडून हे वागणं अक्षम्य आहे, हे ना अशोभनीय आहे. तुम्ही कोर्टामध्ये खोटं बोलल्यामुळे तुम्हाला दंड ठोठावला जात आहे आणि 1 महिना तुम्हाला ना सस्पेंड केलं जात आहे म्हणून. आता पाटकरला जजसाहेबांच्या समोर काहीच बोलता येत नाही आणि सायलीला खूप बरं वाटतं, सायली आणि चैतन्यला. आता अर्जुन म्हणतो तुम्ही जाऊ शकता म्हणून आज ना अर्जुनने ना या पाटकरची ना चांगलीच
फजिती जिरवली हा ना खूप उडत असतो. आता ही प्रिया म्हणते अर्जुना जेलमध्ये असताना सुद्धा त्याला एवढे सगळे पुरावे गोळा केलेच कसे याने म्हणून. आणि म्हणतो अर्जुनाने सायलीचा हात जर काही वेग राहिला ना तर शांताचा खून मीच केला हे 2 दिवसात सिद्ध करतील हे, असं म्हणत असते ही प्रिया मनातल्या मनात. आता आपण पाहतो की निरंजन प्रभू पुन्हा उभे राहतात आणि म्हणतात की मला पुन्हा अर्जुन सुभेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून. आता कल्पनाताई तर ना आठ्या घालूनच बघतात. तरीही जज साहेबांना परमिशन देतात. आता अर्जुन पुन्हा विटनेस बॉक्समध्ये जातो. आता हे ॲडव्होकेट निरंजन प्रभू आता अर्जुनची पुन्हा एकदा चौकशी करायला लागतात आणि म्हणतात की शांता प्रभू या तुमच्या क्लायंट होत्या बरोबर. अर्जुन म्हणतो हो. मग तुम्ही त्यांना तुमच्या जागेमध्ये राहण्यासाठी का बरं नेलं सांगा. आय मीन मला जर हे सगळं संशयास्पद वाटतंय, प्लीज या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर कराल का म्हणून. अर्जुन म्हणतो की हो. आणि बघा आता अर्जुन यांना डिटेल सांगायला लागतो. प्रिया इकडे मनात म्हणते आता अर्जुन काय सांगेल, हा खरं बोलला तरीही प्रॉब्लेम आणि खोटं बोलला तरीही मलाच अडकेवेल. दोन्हीकडून सुद्धा ना माझंच मरण आहे. मी अर्जुनसाठी सापळा रचला की स्वतःच्याच पायावर मी कुऱ्हाड मारून घेतली ना, मला तर हेच कळत नाही असं प्रिया म्हणत असते. अर्जुन इकडे म्हणतो की नवनाथ कदम नेहमी तिकडे येऊन ना त्या शांताताईंना त्रास द्यायचा आणि या शांताताईंना ना असह्य झालं. त्यांनी माझी मदत मागितली आणि म्हणूनच मला त्यांना एका वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं होतं आणि माझा त्यांच्यावरती कुठलाही राग वगैरे नव्हता. मी जे काही केलं ना ते त्यांच्या काळजीपोटी केलं असं अर्जुन डिटेल आपलं प्रामाणिक मत मांडतो. पुढे अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं मिलॉर्ड की ॲडव्होकेट प्रभू यांनी मांडलेले सगळे मुद्दे मी व्यवस्थित खोडून काढलेले आहेत म्हणून. कल्पनाताईंना खूपच अभिमान वाटत असतो अर्जुनला. आणि अर्जुन आता ॲडव्होकेट निरंजन प्रभूला म्हणतो एनिथिंग एल्स. आता निरंजन प्रभू म्हणतात की मला अर्जुन सुभेदार यांना आणखीन काही विचारायचं नाही आहे म्हणून ते जागेवर जाऊन बसतात. आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार तुम्हाला आता साक्षीदार म्हणून कोणाला आणखीन बोलवायचं आहे का. अर्जुन म्हणतो हो येस मिलॉर्ड मला बोलवायचं आहे म्हणून अर्जुन बाहेर येतो. आणि आता अर्जुन म्हणायला लागतो की मिलॉर्ड मला ना आता मिसेस सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन देण्यात यावी म्हणून. आता सगळ्यांना कळतच नाही की सायलीला का बोलवतात तरी ही जज साहेब परमिशन देतात. आणि आता सायली येते विटनेस बॉक्समध्ये आणि अर्जुन विचारायला लागतो की मिसेस सायली सुभेदार कोणाच्या रात्री तुम्ही कुठे होतात नक्की म्हणून. आता सायली पण सांगते की मी माझ्या पतींसोबत ना आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते म्हणून. अर्जुन म्हणतो मिसेस सुभेदार पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये खुनाची वेळ रात्री 10 ते 11 या वेळेस सांगितलेली आहे, त्यावेळेस तुम्ही कुठे होतात. तर सायली म्हणते मी माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यासोबत आईस्क्रीम खायला गेली होती म्हणून. आता लगेचच निरंजन प्रभू उठून उभा राहतो ना आणि म्हणतो हा खेळ काय सुरू आहे. अर्जुन सुभेदारांची बायको त्यांचीच बाजू घेणार हे तर स्पष्ट आहे ना. आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड काय आहे ना की मिसेस सायली सुभेदार त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत म्हणून त्यांना मी इथे मी इथे बोलवलेलं होतं. आणि पुढे म्हणतो की ठीक आहे थँक्यू तुम्ही जाऊ शकता म्हणून सायलीला पाठवून देतो. आता बघा आता पुढे ना अर्जुन आहे ना कसा विटनेस हजर करत असतो. अर्जुन म्हणतो की मला आणखीन एका साक्षीदाराला इथे हजर करायचं आहे म्हणून. मी आणि माझी बायको दोघीजण मिळून जिथे आईस्क्रीम खायला गेलो होतो ना तिथे काम करणारा शेखर मला ना आता याला बोलवायचं आहे. आता शेखर हजीर हो अशी अनाऊन्समेंट झाल्यानंतर तो शेखर विटनेस बॉक्समध्ये येतो. आता तो शेखर विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन आता विचारतो की मिस्टर शेखर तुम्ही मला ओळखता का. तर तो शेखर म्हणतो हो तुम्ही आणि तुमची बायको खुनाच्या रात्री माझ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला आला होता त्या रात्री म्हणून. आता अर्जुन म्हणतो की तुमच्याकडे याच्या CCTV फुटेज आहे का. तर तो शेखर म्हणतो नाही आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ना CCTV कॅमेरा लावलेलाच नाही आहे पण पार्लरच्या बाहेर रस्त्यावरती CC कॅमेरा आहे आणि तिथून या पार्लरच्या आतमधलं सुद्धा दिसतं आणि त्याचा फुटेज आहे माझ्याकडे. अर्जुन म्हणतो की ग्रेट देता का तुम्ही म्हणून. आता तो शेखर ते फुटेज देतो. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड या पेनड्राईव्हमध्ये आईस्क्रीम पार्लरच्या रस्त्यावरचं बाहेरचं CCTV फुटेज आहे तर ते तुम्ही बघू शकता म्हणून. आणि आता ते जज साहेब ना ते CCTV फुटेज पाहतात. इकडे प्रिया अश्विनकडे बघून खोटी स्माईल करत असते आणि कल्पनाताई आणि ही सायली दोघी एकमेकांशी बोलत असतात. आता प्रियाला ना खूप टेन्शन येत असते. अर्जुन म्हणतो त्या शेखरला की तुम्ही जाऊ शकता म्हणून. आता शेखर तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन ना पुन्हा बोलायला लागतो कोर्टामध्ये. तो म्हणतो की मिलॉर्ड मिसेस शांता कदम यांच्याबरोबर असलेल्या जयेश याला काही प्रश्न विचारण्याची परमिशन मिळावी म्हणून. आता लगेच त्याची अनाऊन्समेंट केली जाते की जयेश कदम हजीर हो म्हणून. आता हा जयेशसुद्धा कोर्टामध्ये येतो. आणि आता बघा जयेश आल्यानंतर अर्जुन आता ते जयेशसुद्धा उलट तपासणी घेतो आणि काही प्रश्न विचारतो. आता अर्जुन त्या जयेशला विचारतो की जयेश तुम्ही आणि
आणि मिसेस शांता कदम त्यांच्या घराचे कागदपत्र शोधायला तुम्ही त्यांच्या घरी गेला होता, तर त्यानंतर काय काय झालं म्हणून जयेश म्हणतो, शांता मावशी घराच्या आतमध्ये गेले आणि मी ना घराच्या बाहेरच थांबलो होतो. आणि हा जयेश त्यावेळेस काय काय घडलं हे सगळं ना कोर्टामध्ये सांगतो. म्हणजे पाठीमागून असा एक मुलगा आला आणि त्याने ना झटापट केली, बराच वेळ ही झटापट चालली आणि त्यामध्ये जयेश जो आहे तर तो बेशुद्ध होतो. हे सगळं आहे ना तो जयेश आठवून कोर्टामध्ये सांगतो. आणि आपण पाहतो की हे सगळं जयेश साहेब ऐकतात आणि लिहून सुद्धा घेतात. अर्जुन म्हणतो की तुम्ही त्या माणसाचा चेहरा बघितला होतात का? तर जयेश म्हणतो हो. आणि बघितला होता का असं म्हणल्यानंतर जज साहेब हे ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की मला ना या जयेशला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून. आता जज साहेब म्हणतात की हो, परमिशन ग्रँटेड म्हणून. आणि आता आपण पाहतोय की हे प्रभू ते जयेशला काही प्रश्न विचारण्यासाठी येतात म्हणून. आणि विचारतात हे प्रभू की जयेश तुम्ही जर का बेशुद्ध होतात तर मग तुमच्या मोबाईलवरून ॲडव्होकेट सुभेदार यांच्या मोबाईलवरती मेसेज कसे गेले म्हणून. हा जयेश म्हणतो की आम्ही तिकडे पोहोचलो हे सांगायला मी तिकडे फोन केला होता, पण त्यानंतर जे मेसेजेस आणि फोन केले गेले तर ती मी केलेली नव्हते म्हणून असं जयेश सांगतो. आणि पुढे म्हणतो की कदाचित मला ज्या माणसाने बेशुद्ध केलं होतं ना त्याने ते केले असावेत म्हणून. आता ही प्रियाना एकदम बघायला लागते. पुन्हा प्रभू म्हणतात पण मग तुम्ही एवढ्या रात्री लपून छपून गोंगड्या वगैरे पांघरून शांताच्या घराकडे का बरं गेला होता तुम्ही आणि शांता म्हणून. आता हा जयेश तर अर्जुनकडेच बघतो आणि म्हणतो की शांता मावशीने सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याला जर का कळलं ना की तो घरी आला तर तो राडा घालेल आणि म्हणून ना आम्ही असं लपून छपून गेलो होतो. आता हे प्रियाला काही हे वाक्य पचत नाही. प्रिया पुढे म्हणते म्हणजे सायली अर्जुनला कळत नाही की हा जयेशाचा का खोटं बोलतोय म्हणून, तो प्रियाचं नाव का घेत नाहीये. तर लगेच अर्जुन सायलीकडे बघतो. सायली त्या डोळ्याने इशारे करते. प्रिया म्हणते की नशीब या जयेशने ना माझं नाव घेतलेलं नाहीये, पण अर्जुन सायलीनेच याला सांगितलं असणार की खोटं बोल म्हणून. अर्जुन सायलीने माझ्याऐवजी शांताच्या नवऱ्याबद्दल का बरं बोलायचं ठरवलंय. पुढे प्रभू म्हणतात की बरं जयेश मला सांगा की तुम्ही शांता कदम यांच्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट अर्जुन सुभेदार यांना प्रत्येक गोष्टीचं अपडेट का देत होतात या शांताचं. आता हे जयेश म्हणतो की या अर्जुन सरांना भीती वाटत होती की तो नवनाथ कदम आहे ना शांता मावशींना परत त्रास देईल आणि म्हणून आम्ही एवढी सगळी काळजी घेत होतो. आणि अर्जुन सुभेदार म्हणाले ना की ते त्यांच्या शिलांना म्हणजे क्लायंटला नेहमीच मदत करतात म्हणून. आता जयेशने तर साफ सांगून टाकल्यानंतर प्रभू म्हणतात ठीक आहे तुम्ही आता इथून जाऊ शकता म्हणून. आता हा जयेश आहे ना तो पुन्हा जागेला जाऊन बसतो आणि ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणतात की दॅट्स ऑल, आता इथून पुढे ना मला काही प्रश्न विचारायचा नाही. आता अर्जुन सुद्धा म्हणतो की दॅट्स ऑल म्हणून. आणि आता हे दोघेजण सुद्धा खाली बसतात. आता हे सगळं शांत झाल्यानंतर हे जज साहेब म्हणतात की आज सर्व साक्षी पुरावे ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयाला पोहोचलेला आहे की अर्जुन सुभेदार ही निर्दोष आहेत. आपण ते ना सिद्धही झालेलं नाही की ते निर्दोष आहेत म्हणून सिद्ध झालेले नाही आहे. आणि पुढे म्हणतो की नवनाथ कदम आणि जयेश यांच्यावर हल्ला करणारा माणूस हे 2 संशयित आरोपीसुद्धा आता पुढे आलेले आहेत. आणि आता हे कोर्ट पोलिसांना हे आदेश देतच आहे की त्या दोघांची तपासणी करण्याचा आदेश कोर्ट देत आहे. आणि या जयेशवर हल्ला झालेल्या माणसाचं स्केचसुद्धा काढण्यात यावं म्हणून. आणि पुढे कोर्ट सांगतं की या गोष्टीचा आणखीन तपास करण्यात यावा. शिवाय सुभेदारांच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडली या व्यतिरिक्त सुभेदार यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही म्हणून. आणि पुढे जज सांगतात की त्यामुळे कोर्ट अर्जुन सुभेदार यांची जामिनावरती सुटका करत आहे म्हणून. आता जेव्हा हे वाक्य ऐकलं जातं तेव्हा कल्पना तर हातच जोडतात. अश्विन स्माईल करायला लागतो. सायलीला पण खूप आनंद होतो. जज साहेब म्हणतात की उद्या दुपारी 4 वाजता या केसचं फायनल जे आहे तर ते डिस्कशन होईल. तोपर्यंत अर्जुन सुभेदार हे पनवेल सोडून कुठेही जाऊ शकणार नाहीत म्हणून. आणि आता कोर्टात एकदम आनंदाचं वातावरण होतं. आणि आता जज साहेब द कोर्ट इज ॲडजर्न म्हणून तिथून निघून जातात. आणि आपण पाहतो की जज साहेब गेल्यानंतर या कल्पनाताई ज्या आहेत ना त्या खूप खुश होतात. इकडे प्रिया म्हणत असते की मी अर्जुनला ना खूप हलक्यात घेतलं, पण तो आता फक्त जामिनावरती सुटलाय, पण काही वाटेल ते झालं तर तो उद्या निर्दोष सुटणार नाही असं मला बघायलाच हवंय म्हणून. आणि आपण पाहतो की जज साहेब गेल्यानंतर अर्जुन बाहेर येतो. कल्पनाताई, सायली आणि आता ही अश्विन सगळेजण अर्जुनच्या जवळ येतात. आता अर्जुन म्हणतो की सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत तुमच्या त्यागांचं खूप म्हणजे खरंच मला कौतुक वाटतं ह्या, कारण तुम्ही ज्या स्पीडने ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन केलं ना त्यामुळेच आपल्याला जामीन मिळाला, म्हणजे जामीनसाठी आपल्याला न करता सुद्धा जामीन मिळाला. सायली म्हणते अहो आता तर आहे ना तुम्हाला फक्त जामीन मिळाला आहे, पण तुमच्यावरती लागलेला हा कलंक आहे ना तो मला पुसून टाकायचा आहे आणि त्यासाठी उद्याच्या हिअरिंगमध्ये तुम्ही निर्दोष सिद्ध व्हायलाच हवंय म्हणून असं सायली सांगते. आणि आता कल्पनाताई अर्जुनला गट्ट मिठी मारून
ना आनंदाचे अश्रू येत असतात त्यांच्या डोळ्यातून. आणि आपण पाहतोय की आता इकडे प्रियाचं तोंडाने एकदम घाण झालेलं असतं की अर्जुन कसं काय सुटला म्हणून. आपण पाहतोय आता अर्जुन सायली आता हे सगळे ना कोर्टाच्या बाहेर येतात. आता कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर कल्पनाताई म्हणत असतात की अर्जुन मी ना ती वेळेला साकडं घातलं होतं की तू आज सुटायलाच हवं म्हणून, आणि बघ तिने माझं ऐकलं सुद्धा म्हणून. प्रतिमा त्या म्हणतात की तुला जामीन मिळाला ना हे खरंच खूप बरं झालं रे अर्जुन. आणि पुढे म्हणतात की आता तुला ना त्या जेलमध्ये नाही राहावं लागणार म्हणून. आणि आता हे सगळेजण खुश असतात. इतक्यात सगळे पत्रकार तिथे येतात आणि लागतात ना अर्जुनला वेगवेगळे प्रश्न विचारायला. पहिला पत्रकार विचारायला लागतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही कायद्याच्या पळवाटा वापरून बेल मिळवली आहे का म्हणून. आणि आता लगेच प्रश्नांचा भडीमारच होतो अर्जुनवर. दुसरा लगेचच विचारायला लागतो की अर्जुन सुभेदार ह्या हिअरिंगमध्ये तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीत याचं खरं कारण काय आहे म्हणून. आता हे सगळे पत्रकार कोर्टात असतात तरीसुद्धा अर्जुनला प्रश्न विचारतात. पुन्हा विचारतात की तुम्हाला कायदा कळतो म्हणून तुम्हाला खून पचवणं सहशक्य झालं आणि याचा वापर करून तुम्ही तुमच्याबद्दलचा एकही पुरावा मागे सोडला नाहीत, आणि हे सगळं खरं आहे का. आता कल्पनाताईंना तर हे अजिबात आवडत नसतं. तरी पत्रकार म्हणतात की शांता माझी क्लायंट आहे आणि मग एवढी गरीब बाई ती तुमची फी देऊ शकली नाही म्हणून तर तुम्ही तिचा खूनही नाही केला. आता हे पत्रकार काही प्रश्न विचारायला लागतात. अर्जुन म्हणतो तुम्ही आजच्या हिअरिंगमध्ये हजर होतात तरीसुद्धा तुम्ही मला असे प्रश्न विचारताय. अर्जुन पुढे म्हणतो की माझ्या विरोधामध्ये कोणतेही फर्स्ट हँड पुरावे नाहीत आणि म्हणून मला जामीन मिळाला आहे, आणि शिवाय मी कोर्टाला आणखीन 2 संशयित आरोपी दाखवून दिलेत आणि कोर्टानं आता त्याचासुद्धा तपास करणार आहे. पुढे अर्जुन म्हणतो की पण बेलसाठी अप्लाय न करता सुद्धा कोर्टाने स्वतःहून मला बेल दिलेली आहे आणि आता याचाच अर्थ असा होतो की मी निर्दोष आहे म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो की तुमचे हे प्रश्न जे आहेत ना तर ते व्हॅलिड ठरत नाहीत म्हणून. आता पत्रकार गप्पच बसतात. सायली म्हणते आणि एखादा अशील फी देऊ शकला नाही म्हणून वकील काही त्याचा खून करतो यापेक्षा मोठा विनोद तर मी तर आजपर्यंत ऐकलेलाच नाही. आता पत्रकार अक्षरशः खाली मान घालतात कारण हे काही प्रश्न विचारत असतात आणि सायलीने त्यांना बरोबर उत्तर दिलेलं असते. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.